यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्याचे लिलाव बंद राहणार। माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यानं आज लिलावासाठी कांदा बाजारात आणला जाणार नाही। कोल्हापुरात गाईचं दूध खरेदी दरातील कपात मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक। पंचगंगा नदीमधील दूध ओतून शेतकऱ्यांचं आंदोलन। पश्चिम महाराष्ट्रात दूध संघाकडून दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात। परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक। कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद राहणार। शेतकऱ्यांनी आज आपला माल आणला नाही तर विक्रीला न आणण्याचं समितीच्या सचिवांचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईशी आम्ही सहमत नाही। फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि बीडच्या एसपींना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली आहे। भाजपा आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपुरात बैठक। नवीन सरकार आल्यानंतर भाजपची पहिली पक्षीय बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हल स्पर्धांना आजपासून सुरुवात होणार। या स्पर्धा 2 दिवस चालणार। स्पर्धांसाठी देशभरातील नामांकित अश्व सहभागी होणार। अमरावतीत महानुभाव आश्रमाचा शतकपूर्वी महोत्सव। यावेळी शोभायात्रा निघाली। राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक शोभायात्रेत सहभागी। विविध आंदोलन आणि मोर्चांमध्ये बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांसाठी नागपुरात सेवानिवृत्ती पोलीस कर्मचाऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा। पोलिसांच्या ड्युटीचे तास कमी करा ही मोर्चेकरांची प्रमुख मागणी। वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासकीय तसंच पदोन्नती बदल्यांच्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन। अहिल्यानगरच्या स्टेट बँक चौकामध्ये मुख्य कार्यालयाबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केली निदर्शनं। शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा होणारा त्रास बघता रानडुक्कर आणि नीलगाईची शिकार करण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी। काटोल विधानसभेचे आमदार चरण ठाकूर यांनी विधानसभेत मागणी केली। परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या पुत्राकडून कर्मचाऱ्याला मारहाण। माजी नगरसेवकासह 3घांविरोधात गुन्हा दाखल। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा शेतकरी सचिन ठोंबरे यांचा आरोप पोलिसांनी फेटाळला। तसंच ठोंबरेंनी केलेल्या विनंतीनंतर तक्रार अर्ज निकाली। जयगड येथील जिंदाल कंपनीतून झालेल्या वायुगळती प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी। दुर्घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्याची ठाकरे गटाची मागणी। ठाकरे गटानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। रायगडच्या ताम्हणी घाटात लग्नासाठी जात असलेल्या खासगी बसचा अपघात। 5 जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी। चालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात घडला। ताम्हणी घाटात झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। धुळे शहरातील डॉक्टर संजय अग्रवाल यांचा नातू अर्पण अग्रवालचा टेरेसवरून तोल गेल्यामुळे पडून मृत्यू। 17 वर्षीय अर्पण टेरेसवर कुत्र्यासोबत खेळत असताना पडला खाली। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग। मेंटेनन्सचं काम सुरू असल्यानं आग लागल्याची माहिती। चंद्रभागेत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाची धडक मोहीम। गोपाळपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 2 टिपर आणि 1 पिकअप जीप अशी 3 वाहनं जप्त। नाशिकमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या 2 अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक। आरोपीकडून तब्बल 18 लाख 11 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। नाशिक शहर पोलिसांची कारवाई। 2 जहाल माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण। शासनाने जाहीर केले होतं 8 लाख रुपयांचं बक्षीस। तर दोघांपैकी एकाचा गेल्या 30 वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय सहभाग।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा वादाची ठिणगी. कांद्याचे लिलाव पार पडले, मात्र कांदा गाड्यांमध्ये भरणार नसल्याची कामगारांची भूमिका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एसटी आगारात सुटणाऱ्या कुडाळ कवठी पिरूळ या बस फेरी चालकाची 65 वर्षीय प्रवाशाशी गैरवर्तवणूक. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी डीबीटी मिळत नसल्यानं आक्रमक. डीबीटीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर आंदोलन. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं प्राचार्यांचं आश्वासन. बीड परळी नगरपरिषद कार्यालयात मारहाण प्रकार. एका माजी नगरसेवकासह अन्य 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. महाराष्ट्र पोलीस दलात 124वी फौजदारांची तुकडी दाखल. यात 5 अनाथ मुलांचा समावेश. आई-वडिलांचं छत्र हरवल्यानंतर देखील अनाथ मुलांची फौजदारी पदाला गवसणी. नाशिकचे प्रख्यात उद्योजक आणि दैनिक देशदूतचे संस्थापक देवकिसन सारडा यांचं निधन. अल्पशा आजारानं 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. या होत्या काही वेगवान घडामोडी. यानंतर पाहू